वाटाणे आणि चिंच चांगली स्वच्छ धुवून 4-5 तास भिजत ठेवायची. दोन 3 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, 1 चमचा जिरं, अद्रक, हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कोथिंबीर घ्यायची, पुदिना घ्यायचा, 1 लिंबू घ्यायचं. छानपैकी मिक्सरमध्ये वाटायचं. तिखट पाण्यासाठी हिरवा मसाला वाटून घ्यायचा. लिंबू पिळून घालायचं. वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. लिंबू पिळायचं. थोडीशी साखर टाकायची. साखर घातल्याने आणि लिंबू पिळल्याने पाणी हिरवंगार राहतं. धने 1 चमचा घेतला, जिरं 1 चमचा घेतला, 2 मिरच्या घेतल्या, 2 लवंगा, 4 मिऱ्या घेतल्या, 1 वेलची घेतली, अर्धा चमचे बडीशेप घेतली. 1.5 लिटर पाणी घेतलंय, त्याच्यासाठी हा मसाला आहे. तिखट पाण्यासाठी एवढा मसाला घेतला आहे. धने जिरे चांगले भाजून घ्यायचं. मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्यायचं. अर्धा चमचा साधं मीठ घालायचं, 1 चमचा काळं मीठ घालायचं, 1 चमचा चाट मसाला, वाटलेला मसाला घालायचा, 1 चमच्याला वरून घालायचा, 1.5 चमचा घालायचा. थोडं चिंचचं पाणी घालायचं. एकदम टेस्टी पानपुरीचं तिखट पाणी तयार झालंय. गूळ घालायचा, थोडंसं साधं मीठ घालायचं, थोडंसं काळं मीठ घालायचं, चिली फ्लेक्स. गॅसवरती चांगलं उकळून घ्यायचं. धना जिरी बडीशेप वाटलेला. एकदम मस्त पानपुरीचं गोड पाणी तयार झाले. तिखट पाण्यात टाकण्यासाठी थोडी बुंदी काढूया. थोडंसं मीठ टाकून बेसन खलवले, छानपैकी थोडीशी बुंदी काढून घेऊ. वाटाणे चांगले स्वच्छ धुवून घेतले. 1 चमचा मीठ घालायचं, हळदी पावडर घालायची, पाणी घालायचं, वाटाण्याच्या बरोबर पाणी घालायचं. बटाटा शिजायला घालायचा. तुम्हाला वाटलं तर जास्त घालायचे किंवा कमी घालायचे. मला शिट्ट्या घ्यायच्या. 4 किंवा 5 शिट्ट्या घ्यायच्या. भिजवलेले वाटाणे 4 शिट्ट्या घेतल्या तरी चालतील. मस्त शिजून द्यायचे. चार शिट्ट्यांमध्ये एकदम मऊसूद असे वाटाणे शिजलेत. भिजवलेले असल्यामुळे पटकन शिजतात. छानपैकी वाटाणे शिजलेत. पानपुरी एकदम मस्त. एकदम सोप्या पद्धतीने बनवायच्या. रगडा, तिखट पाणी, गोड पाणी, एकदम सोप्या पद्धतीने पानपुरी बनवायची घरच्या घरी.